अलिबाग मार्केटला आलोय आणि अलिबाग मागून कोलबी येते बघा. कोळंबी कशी का? ही 100 किलो. तर कोलबी घेतलंय. आता जाऊ आपण बीचला डायरेक्ट. बीचला नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात मित्रांनो? मस्त ना. तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आमचा ब्लॉग आहे खास फॅमिली ट्रिपचा. तर आज आम्ही आलो वर्सोली बीचला. वर्सोली बीचला खूप धमाल करणार आहोत, मस्ती करणार आहोत. त्याच्याबरोबरच जेवण म्हणजेच कुकिंग करणार आहोत, धमाल मस्ती करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची फक्त मजा घ्या. आज व्हिडिओ जबरदस्त होणार आहे कारण खूप दिवसानंतर आमचा प्लॅन होता, तो आज आम्ही प्लॅन करतोय. तर मंडळी, आपण आता पोचलो आहे वर्सोली बीचला आणि हे बघा आपला जेवणाचा सेटअप चालू आहे. तर आपण अलिबाग मार्केटमधून कोळंबी घेतली आपल्यासाठी बनवायला आणि घरून जेवण थोडं बनवून आणलं आहे. तर पहिले इथं बनवू, मग पोहायला जाऊ. पोहताना पण तुम्हाला मजा दाखवतो. आणि आपली आज फॅमिली ट्रिप आहे त्यामुळे खूप धमाल करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. तर चला आता जेवणाला स्टार्ट करूया. म्हणजे कोळंबी साफ करून घ्या. कोळंबी आणलं इथे झाल्यासाठी आपल्याला लाकडाचा जुगाड करते. पहिला आपण कोळंबी आणल्यात तर कोळंब्या साफ करायचे. त्याच्यात आपल्याला लाकडा बघतो. सर्व लाकडा बघून घेतो. हळूहळू जिथं पडली तिथून उचलते लगेच लाकडा. आपल्या काय आपण घरून नाही आणलेली काय तर इथून उचलतो आणि पटापट बनवायला घेतो. तसं आम्ही लाकडा बघून येतो. तर आपल्याला थोडीफार लाकडा भेटलीत आपल्या कामापुरती. तर चला आता लाकड पेटून घेऊ आणि कोळंबी साफ करून घेऊया आणि मजा करून घेऊया. चला. हा आपला लावला इथं कॅम्प. सौम्य आहे. सौमित्र काय करतोस? चिकन कोळंबी आहे आज. तर आज आम्ही आणलं कोळंबी. कोळंबी बरोबर आपण टमाटर वडे मजेदार. टमाटर वडे मजेदार. एक दिन उसको चींटी ने हाथी को ही मार खिलाए. आहा टमाटर बड़े मजेदार. टमाटर बड़े मजेदार. तर आपल्याला 3 डबी आपण बघितल्या जेवणासाठी. चला तर काय करतो, पहिला चुलीला एक खड्डा बनवतो म्हणजे त्याच्यातून वारा जास्त लागणार नाही. लाकडं पटापट जलतील आणि आपलं जेवण पण लवकर होईल. हा खड्डा असा मारून घेतो. तर आता आपली झालेला आहे डबा. त्याच्यावर टोप लावला. आपलं रेडी झालं. तर चला आता आग पेटूया. तर आता आपलं चूल लावून झालं आहे. आता आग पेटवायला घेऊया आणि पण आग नाही, पहिली आपण कोळंबी साफ करून घ्या. कोळंबी साफ करायला टाईम जास्त लागेल. तर पहिली कोळंबी साफ करून घ्या. तर मित्रांनो, ही आपण आणले अलिबागमधून 100 रुपयाची कोळंबी. आपण 4 माणसंच आहोत त्याच्यामुळे आपण तेवढीच आणली. तर ही 100 रुपयाची आपण आणली कोळंबी. तर ही आता साफ करणार आहोत आपण. तर दीपालीला सांगतो साफ करायला. हे बघा, ही साफ करेल आता सोडे पूर्ण आणि मग आपण त्याचं बनवणार आहोत. तर हे बघा आपला एक साफ झाला. असे सर्व साफ करतो. तर हे सर्व साफ करून घेतो आणि मग आपली रेसिपी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओची मजा पूर्ण घ्या मित्रांनो. पहिल्यांदाच आम्ही आलो आहे असं बीचला जेवण बनवायला. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा. तर चला आता मित्रांनो, जर तुम्ही अलिबागमध्ये येत असाल तर अलिबागमध्ये तुम्हाला इथं एकांत आणि शांत वातावरण आणि आपल्याला कॅम्पिंग करायची असेल म्हणजे जेवण फॅमिलीसोबत करायचं असेल तर वर्सोलीसारखी एकदम चांगली जागा कुठेच तुम्हाला अलिबागमध्ये भेटणार नाही. कारण खूप सुंदर जागा आहे, शांतता आहे. आणि हा बघा पुढचा पूर्ण वातावरण कसं आहे. पूर्ण झाडं आहे तिथं. सावलीसाठी पण टेन्शन नाही आहे. लहान मुलं असली तर खेळायचं पण टेन्शन नाही. आणि लगेचच 2 मिनिटाच्या अंतरावर हा बीच आहे. बीचवर तुम्हाला गेल्यावर दाखवतोच बीच किती जवळ आहे. पहिला आपण आपलं जेवणाचं करून घेऊया. तर मित्रांनो,
दीपाली तिकडे मच्छी साफ करत आहे त्यापर्यंत मी टॅमॅटो मिरची कांदा कापून घेतो. लसूण आणला आपण करून लसूण सोडायचं आहे तरी सर्व करतो. टॅमॅटो मी कापून घेतो बारीक. हा बारीक घेतोय कारण आपल्या काही कोलबी आपण आणली तर कोलबीमध्ये टाकायला. मित्र आमचा आल्यापासून गेमवरच लागलाय. तर आपला हा टॅमॅटो कापून झालेला आहे. तर आपली टॅमॅटो मिरची आणि कांदा कापून झाला आहे. तर आता दीपालीचं बघूया किती मच्छी साफ करून झालं आहे, मग आपण चालू करू कुकिंगला स्टार्ट करू. तर आता भेटतो कुकिंग स्टार्ट करताना तुम्हाला. आपले सोडे साफ करून मस्त झाले. आता धुवून झाले. तर इकडं आपला चूल जुगाड झालेला आहे चुलीचा. आता फक्त इकडे आपलं मॅरिनेशन व्हायचं आहे. तर पहिला लिंबू टाकतोय. लिंबू घेतो आपण. मसाला हा सर्व एकदाच रेडी केलेला मसाला आहे. सर्व मसाले मिक्स केलेले आहेत टाकणार आहोत. तर मसाला घेतला आहे टाकून. तर हा आपण मीठ टाकून घेऊया. तर आपलं मीठ टाकलं आहे. आता सर्व मिक्स करून घेऊया. मस्त वास सुटला मसाल्याचा. लिंबूचा फ्लेवर देतात. तर आता कोलबी आपली मस्त मॅरिनेट करून झालेली आहे. आता आपण चूल पेटवायला घेऊया. चला चूल पेटूया. आपली आग पेटून घेऊया. आग मस्त पेटलेली आहे. आता आग मस्त पेटलेली आहे. हा तवा ठेवून झालाय. आग मस्त खालून पेटलंय. आता गरम होते तवा. तेल टाकून घेतोय आपण पहिला. तर मित्रांनो आता तेल टाकलंय. आता आपण कांदा आणि मिरची लसूण जर बारीक केलेलं होतं ते टाकून घेऊ. पहिलं लसूण घेतो टाकून. कांदा लसूण मिरची टाकलेला आहे. त्याला शिजू देऊया. चालू आहे. तर आता कांदा आहे शिजलेला आहे मस्त. त्याच्यात कोलबा टाकणार आहे. आता ही आपली बघा ही कोलबी आहे साफ केलेली मॅरिनेट केलेली. ती बघा या त्यात टाकणार आहोत. बघा मस्त वास सुटला चारी साईडला. बीचच्या साईडला एकदम मस्त. लोकेशनला कोलबीची काळवण आणि हा इकडे साईडचा सगळा व्ह्यू. त्या एक साईडला त्या कोपऱ्यात तिथं पण एक मित्राचं जेवण चालू आहे तिथे. मित्रांनो हा बघा मस्त आपला जेवण चालू आहे इथे बीचला.
वर्सोली बीचला. कोलब्या एकदम आपल्या जबरदस्त झालेले आहेत. हे बघा एकदम दाखवतो मला आता. हा बघा मस्त वाफ सुटलाय आणि मस्त उकली पण आलेली आहे. तर मित्रांनो, फॅमिलीसोबत असे क्षण सर्वांनी घ्या. खूप मजा वाटतो, खूप आनंद वाटतो. कधीतरी एखाद दिवस असा फॅमिलीसोबत फिरा आणि असंच कॅम्पिंग करा कुठेतरी आणि आनंद घ्या. हे बघा मस्त आपले थोडेसे तर मित्रांनो, फायनली आपला कोलंबी मसाला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो ते कसं झालंय ते. तर हे बघा, एक नंबर एकदम सुका आणि मस्त नॉर्मल ग्रेव्ही, झटपट रेसिपी आणि बीच एकदम बीचच्या जवळच बघा. तर आता आपण ही ट्राय करणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं आपण जेवण करणार आहोत, नंतर बीचवर जाणार आहोत. तर आता जेवायला बसूया. या सर्वांनी जेवायला. ही बघा तोप उतरवला तरी पण गरम गरम मस्त. हे बघा सोडे. तर सौम्या बसलाय, सौमित्र आहे, दीपाली आहे आणि इकडे मी. तर आता जेवूया मित्रांनो. आता आम्ही बसतो जेवायला. तर आम्ही घरून भात बनवून आणला आहे. आपण कोलंबी इथंच बनवलेली आहे आणि ही मच्छी तळून आपण आणलेली आहे घरूनच. आणि इकडे आपले गावठी कोंबड्यांची अंडी, त्यांचं कालवण करून आणलं आहे. आणि हा आम्ही पाण्याचा जग आणला आहे. म्हणजे हे 2 आम्ही घेतलेले आहोत खास ट्रिपसाठी. त्याच्यात पाणी पूर्ण थंड राहतो. तर हे आम्ही 2 वस्तू आम्ही खरेदी केल्या. याच्यात पाणी थंड राहतो आणि हा जेवण गरमच्या गरम येतो. तर आता आपण जेवण वाढूया आणि सांगतो कोलंबी कशी झाली ती. तर चला जेवायला घेऊया मित्रांनो. हा बघा आम्हाला जेवण वाढायला सुरुवात झाली आमची. दीपाली मला वाढली कोलंबी, इकडे सौम्याला वाढलं आहे आणि सौमित्राला काय. तर सौमित्राने खाली कोलंबी. कशी झाली कोलंबी रे सौमित्र? एक नंबर. कडक. तर तू सांग. एकदम मस्त. मस्त वाटते ना? झालं होतं कसं वाटते? बीचवर आलं होतं. एक नंबर. एक नंबर. पोहशील ना? किती पोहशील? 4-5 वेळा 10 वेळा पोहशील तू. तर हा बघा आपला जेवण. भात आणलाय आपण, कोलंबी इथेच बनवली, घरून मच्छी आणली होती आणि हा आपल्या कोंबड्या गावठी घरी आहेत त्यांचा अंडा आणलाय. तर हा जसा जेवण झालेला आहे. आणि इकडे सौम्या पण जेवायला बसलेली. सौम्याने सुरुवात केलं आहे, सौमित्रीने पण इकडे सुरुवात केलं आहे. आता मी पण सुरुवात करतो. कसं झालं आहे तुम्हाला सांगतो. आता जेवायला किती सुरुवात करतोय. तर या मित्रांनो जेवायला. एक नंबर झालं आहे मित्रांनो. हे बघा हे सोडे एकदम चांगल्या लोकेशनला येऊन बनवले, एक नंबर लागतात. तर या लोकेशनला येऊन आम्ही आज फॅमिली संडे एन्जॉय करतो मित्रांनो. प्रत्येकाने असं संडे एन्जॉय करा, खूप बरं वाटते आपल्या फॅमिलीसोबत. दिवसभर आपण पण कामात दमून येतो, पण एक दिवस फॅमिलीसाठी तुम्ही द्या, खूप बरं वाटतं. तर या जेवायला आता आम्ही जेवण संपवतो आणि मग बीचवर जातो. तर बीचवर पण मजा करताना तुम्हाला दाखवतो. तर या जेवायला मंडळी, जेवायला या. एक नंबर. चला तर मित्रांनो, आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही सर्व 6 महिमान उचलला इथला आणि आता चाललो आहे पोहायला. तर चला आता जाऊया पोहायला बीचवर, कारण पाणी आता भरायची सुरुवात झालेली आहे. कारण मगाशी आलो तेव्हा ओटी चालू होती, आता भरती लागली. तर चला आता पोहायला जाऊया. चला बाय बेटा, दगडू बाय. भूम भूम भूम. तर फायनली आता बीचवर आलो आहे. जेवल्यानंतर झोप मारण्याची येत होती, पण संध्याकाळ झाली तर थंडी पडेल आणि थंड लागायला लागेल. तर मग सौमित्र आणि सौम्या काय मजा करणार नाही, त्याच्यामुळं मग आम्ही लगेच निघलो. हे बघा हे दोघं, सौमित्र आणि सौम्या. आणि बीचला आज गर्दी आहे खूप, कारण आज रविवार आहे त्याच्यामुळं गर्दी आहे. तर मित्रांनो आलो पोहायला. सौमित्र
तर मित्रांनो आज आलोय मजा करायला आणि खूप मजा करणार. हे बघा सौमित्राची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आज खूप दिवसानंतर आम्ही या ट्रिप केली फॅमिली सोबत आणि हा आमचा सौमित्र जास्त मजा घेतो त्याची. आणि दीपाली आणि सौम्या पुढे गेले दोघा आणि हा बघा आमचा सौमित्र फुल फॉर्म मध्ये आहे आमचा. तर आता सौमित्र तिघांना मजा करतायत तिकडे. हे बघा आणि ही बघा आपली माणसा आणि ही सौम्या. हा सौमित्राने पिला पाणी. मित्रांनो वर्सोलीला जर यायचं असेल ना तर मस्त बीच आहे कारण हा बीच जास्त वन नाही आहे. त्यामुळं नॉर्मली माणूस किती चालत गेला तरी पण जास्तीत जास्त कमरेपर्यंतच पाणी आहे. जास्तीत जास्त एक दोन थोड्या अंतरावर. आणि पाणी जेवणासाठी पण चांगलं आहे. थंड हवा आहे आणि एकदम भारी लोकेशन पण तेवढंच चांगलं आहे. आता आम्ही फॅमिलीसोबत पूर्ण मजा घेतो पाहुण्याची. तर मित्रांनो मी फॅमिलीसोबत मजा घेतोय पाहुण्याची. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.